नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून सतत एक प्रश्न जॉब करणारे विद्यार्थी मला विचारत आहे, तो म्हणजे हा आहे की सर जॉब करत करत एमपीएससी ची परीक्षा क्रॅक होऊ शकते काय? आता याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तिथं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, आणि जर जॉब करायचं जर तुम्हाला असेलच, मग त्या सोबत सोबत अभ्यास कसा करावा, या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की पहिला प्रश्न मला जेव्हाही जॉब करणारा विद्यार्थी विचारतो की सर मी जॉब करतोय, ठीक आहे, आणि माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे आणि म्हणून मी जॉब सोडायला पाहिजे का, कारण माझी इच्छा आहे की मी जॉब सोडला तर मी फुल टाइम अभ्यास करू शकतो. तर अशा प्रकारचं विधान जास्त करून ज्या विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली असते ते करतात, म्हणजे ज्यांना जॉब लागलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या, पण जर तुम्ही जॉब करत असाल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, जॉब अजिबात सोडू नका. कारण हे लक्षात ठेवा, जो काही तुमच्याकडे जॉब आहे, मग तो प्रायव्हेट असू द्या, खाजगी स्वरूपाचा असू द्या किंवा सरकारी असू द्या. कारण बहुतांश आता तलाठी असलेले लोक, क्लर्क असलेले लोक हे देखील मला कॉल करतात आणि विचारतात की सर मी तलाठी आहे, मी ऑलरेडी शासनामध्ये काम करतोय आणि मला अभ्यास करायचा. तर माझं म्हणणं स्पष्ट आहे, तुमचा जो जॉब आहे ते तुमचं काय आहे, तुमचं एक मेंटल स्टेबिलिटीचं साधन आहे, तुमचं फायनान्शियल स्टेबिलिटीचं एक साधन आहे, म्हणून तो तुमचा एक आधारस्तंभ आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुमची परिस्थिती चांगली असू द्या, आर्थिक परिस्थिती, किंवा वाईट असू द्या, पण जॉब अजिबात सोडू नका, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून यानंतर विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारायचा नाही की सर जॉब आहे तर मी सोडू की नाही सोडू, अशा प्रकारच्या संभ्रमावस्थेत राहू नका. त्याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एमपीएससीचे मागच्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून अभ्यास करत आहेत, त्यांचे हाल कसे आहेत हे विचारा. म्हणून जर तुमच्याकडे जॉब असेल, मग तो कमी पगाराचा का बरं नसू द्या, पण जॉब करा. कारण जॉब करत करत जर तुम्ही कराल तर सर्वात मोठा आधार काय आहे, तर फायनान्शियल स्टेबिलिटी तुम्हाला राहते, तुम्हाला एक मेंटल स्टेबिलिटी देखील राहते. तुम्हाला आतमधून वाटतं की नाही, मी स्वतःचा खर्च मी स्वतः उचलत आहे आणि मी स्वतःच्या पैशावर मी अभ्यास करतोय, अशा प्रकारची भावना फार महत्वपूर्ण राहते विद्यार्थी मित्रांनो. कारण जो फुल टाइम करणारा विद्यार्थी, आपण काय करतो, आपण जॉब करणार आहे तर आपण सतत आपलं कंपॅरिझन फुल टाइम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी सोबत करतो. कारण त्याचं असं आहे की त्याला आपल्याला दिसतं की तो 8 ते 9 तास दिवसाला अभ्यास करतो आणि इथे माझ्याकडे मी जॉब करतोय बा, तर माझ्याकडे 3 ते 4 तासही राहत नाही. म्हणजे अशा प्रकारचं कंपॅरिझन जनरली आपण करतो, पण हे कंपॅरिझन बहुतांश वेळा चुकीचं राहतं. कारण तुम्ही फक्त त्याचा अभ्यास बघता, पण त्याच्या मागे असलेलं टेन्शन आपण बघत नाही. म्हणून लक्षात ठेवा, माझं स्पष्ट मत आहे की जर तुम्ही जॉब करत असाल, तो प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटमध्ये, तर अजिबात जॉब सोडू नका. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की सर जॉब करत करत एमपीएससी ची परीक्षा क्रॅक होऊ शकते काय, तर माझं उत्तर होय आहे, होकारार्थी आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही मेहनत केली, वेळेचं योग्य नियोजन केलं, प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही जर अंमलबजावणी केली, ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन म्हणतो, तर हमखास तुमच्या पदरात यश राहू शकतं विद्यार्थी मित्रांनो. मी म्हणतोय म्हणून नाही, तर आधीच बहुतांश विद्यार्थ्यांनी जॉब करत करत तिथं परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत. पण कशा पद्धतीनं केलं, काय त्याग त्यांना करायला लावला, या सगळ्या बाबी समजून घेणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं आपण कंपॅरिझन कोणासोबत करतो हे तुम्ही लक्षात ठेवा, आणि कंपॅरिझन का बरं चुकीचं आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. आता जो फुल टाइम अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, ठीक आहे, आणि जॉब करणारा जो विद्यार्थी आहे, यामधला सर्वात मोठा डिफरन्स कुठे येतो, जो आपल्याला वाटतो की फुल टाइम करणारा विद्यार्थी किमान दिवसाचे 8 ते 9 तास अभ्यास करतो, आणि जो जॉबवर जाणारा विद्यार्थी आहे तो हार्ड टू हार्ड आपण म्हणू 3 ते 4 तास कसा बसा काढतो. तर पहिला आपल्याला जे न्यूनगंड आहे म्हणा, ते कुठे येतो, तो इथंच येतो की जर फुल टाइम जर विद्यार्थी अभ्यास करत आहे सर, म्हणजे तो 8 ते 9 तास टाकत आहे, म्हणजे त्याचा अभ्यास चांगला होत आहे, जास्त वेळ होत आहे, पण इथे माझ्याकडे एवढाच वेळ आहे. हा पहिला आपल्या डोक्यात एक किडा येतो. दुसरा जो किडा येतो तो काय असतो, की आता बघा फुल टाइम जो करणारा विद्यार्थी आहे, हा काय करतो, याच्याकडे वेळ जास्त राहतो म्हणजे हा मल्टिपल रिसोर्सेस वाचतो. मल्टिपल रिसोर्सेस म्हणजे काय, तर आपण डायव्हर्स रिसोर्सेस देखील त्याला म्हणू शकतो. म्हणजे एकाच टॉपिकसाठी 4-5 पुस्तकं, आणि आपल्याला असं वाटतं, आपण जॉब करत राहतो, आपल्याला असं वाटतं की हा 4-5 पुस्तकं वाचतोय म्हणजे काय, तर याला जास्त नॉलेज मिळणार आहे त्या टॉपिकचं, म्हणजे त्या टॉपिकवर कसाही प्रश्न आला तर याचा सुटेल, अशा प्रकारची भावना आपल्या मनात असते. आणि इथे आपण जॉब करत असतो, आपल्याकडे वेळ सुद्धा कमी राहतो, आणि त्यानंतर आपल्याकडे मल्टिपल रिसोर्सेस वाचायला वेळ राहत नाही. म्हणून आपण सिंगल रिसोर्सेसवर जास्त फोकस करतो, आणि त्यामुळे अजून आपल्याला भीती वाटते की सर
फुल टाइम करणारा विद्यार्थी तर 2 ते 3 रिसोर्सेस वाचतोय एका टॉपिकसाठी, म्हणजे त्याचं नॉलेज जास्त, आणि आपण तर एकच रिसोर्सेस वाचतोय म्हणजे आपलं नॉलेज कमी. तर ही कंपॅरिझनची भावना विद्यार्थी मित्रांनो आपल्या डोक्यात तिथं रुजते, आणि यामुळे काय ना आपल्यामध्ये इनसिक्युरिटी तयार होते. आपल्यामध्ये म्हणजे कोणामध्ये? जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी याआधीही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जर तुम्ही अभ्यास करत असाल स्पर्धा परीक्षांचा, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे मल्टिपल रिसोर्सेस किंवा ज्याला आपण डायव्हर्स रिसोर्सेस म्हणतो, यावर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कदापिही होत नाही. म्हणून ही चुकीची संकल्पना आहे की एकाच टॉपिकसाठी, एकाच सब्जेक्टसाठी 4-5 पुस्तकं वाचायच्या, 10 पुस्तकं वाचायच्या आणि विविध शोध निबंध वाचायचे. सगळा मूर्खपणा आहे, हे लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की जे विद्यार्थी जॉबवर जातात ते सिंगल रिसोर्स वाचतात, पण हे सिंगल रिसोर्स तुम्ही किमान 10 वेळा रिवाइज करा, किमान 10 वेळा रिवाइज करा. आणि मल्टिपल रिसोर्सेस वाचण्यापेक्षा एकच रिसोर्स 10 वेळा जर तुम्ही रिवाइज करत असाल तर तुमचा रिझल्ट येण्याची खात्री जास्त आहे फुल टाइम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा, हे लक्षात ठेवा. म्हणून 3 ते 4 तास जरी तुम्ही अभ्यास करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तरी त्या 3 ते 4 तासात तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकाग्र पद्धतीनं तुमचा अभ्यास तुम्ही करता. तुम्हाला माहित आहे की तुमच्याकडे वेळ कमी आहे. वेळ कमी असताना आपल्याला माहित असतं की नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे, म्हणून जेव्हाही मी अभ्यास करतोय तर माझं संपूर्ण 100% लक्ष अभ्यासातच लागलं पाहिजे, कारण मी इथं इकडे इकडे जर टाइमपास केला तर माझा तो सुद्धा वेळ चालला जाईल. पण फुल टाइम विद्यार्थ्याचं असं राहत नाही. फुल टाइम विद्यार्थ्याचं काय राहतं, 8 ते 9 तास आहे, त्याला माहिती राहतं 9 ते 10 करू शकतो मी, म्हणून तो काय करतो, अर्धा वेळ टाइमपास करतो, 10 वेळा चहा प्यायला जातो, याच्यासोबत बोलणं, त्याच्यासोबत बोलणं, एकाच सब्जेक्टसाठी मल्टिपल रिसोर्सेस पाहणं, युट्यूब पाहणं, इंस्टाग्राम पाहणं, या सगळ्या भानगडीत तो अडकतो आणि म्हणून तो फसून जातो. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर वेळेची कमतरता असेल तर हे तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज आहे आणि याचा तुम्ही तुमचा हत्यार म्हणून वापर करू शकता आणि त्याच्या आधारावर तुम्ही निकाल काढू शकता. हे मी लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही जॉब करत असाल तर माझं एकच गोष्ट असते की तुमच्याकडे वेळ कमी आहे. तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणजे काय, तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला एफिशियंट स्टडी करायची आहे, एफिशियंट स्टडी करायची आहे आणि अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे की ही जर एफिशियंट स्टडी म्हणजे काय, तर जेवढं तुम्ही इनपुट टाकत आहे त्याच्या प्रोपोर्शनेट तुम्हाला आउटपुट काढणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जर तुम्ही 3 ते 4 तास अभ्यास करत असाल तर तेवढंच तुम्हाला आउटपुट आपल्याला निघाला पाहिजे, म्हणजे त्या 3 ते 4 तासाचा अभ्यासाचा तुम्हाला फायदा झालाच पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा, वेळ जरी कमी असला तरी तुम्ही योग्य पद्धतीनं जर अभ्यास केला, प्लॅनिंग केलं, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं तर हमखास रिझल्ट तुमच्या पदरात आहे. म्हणून वेळेचं काहीही मॅटर राहत नाही. त्या विद्यार्थ्याकडे कमी वेळ जरी असला तरीही तो त्या कमी वेळेत देखील योग्य प्रकारे प्लॅनिंग करून देखील आउटपुट काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट बनवणं फार आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माझं एकच म्हणणं आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट बनवणं फार आवश्यक आहे. आता दुसरा मुद्दा असा येतो, सर तुम्ही तर तो सांगितलंच नाही, आम्ही जॉब करतो, कोणाचा जॉब 10 तासाचा असतो, कोणाचा 12 तासाचा असतो, कोणाचा 15 तासाचा असतो. आता 15 तासाचा जॉब तर कोणाचा राहत नाही सहसा, पण एखाद्याचा असू शकतो. आता ज्या विद्यार्थ्याचा जॉब किमान 12 तासाचा आहे, मग त्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो, सर मी जॉबही करील आणि जॉब करून आल्यानंतर मी अभ्यास कसा करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही निर्णय घेतलाय ना, तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर निघायचं आहे ना, मग बाहेर निघायचं तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील ना, आपल्याला काहीतरी गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता उदाहरणार्थ, जर जास्त करून विद्यार्थ्यांचे जे मला कॉल येतात ते आयटीतले असतात, ते म्हणतात नाही सर मला सकाळी जावं लागतं 9 वाजता, मग मी रात्री 8 पर्यंत ऑफिसमध्येच असतो, मग मी अभ्यास कसा करायचा. माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलवायची असेल तर तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना, जेही जॉब करणारे विद्यार्थी आहेत त्यांना मी एकच सांगतो, जेव्हा मी त्यांना प्लॅन सांगतो तर मी स्पष्टपणे नमूद करतो, पहिला महिना त्रास होणार आहे, अतोनात त्रास होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जॉब करत करत अभ्यास करायला सुरुवात करता, पहिला महिना थोडा हेक्टिक जाईल, म्हणजे तुम्हाला असं वाटेल मी का बरं करतोय, पण तुम्हाला तिथे तग धरून राहायचं आहे. तुम्हाला तुमचं ध्येय घटायसाठी, तुमचं स्वप्न घटायसाठी तुम्हाला थोडी तरी मेहनत करणं आवश्यक आहे. थोडा त्रास होईल, तो पहिल्या महिन्यात करायचा आहे. एकदा तुम्हाला सवय लागली, मग दुसऱ्या महिन्यापासून तुमचीच गाडी फास्ट सुसाट तिथं निघते आणि तुम्हालाच कळतं की वेळ कसा चोरला पाहिजे आणि कमी वेळात कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. फक्त विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पहिला महिना जो विद्यार्थी टिकून राहिला, ठीक आहे, तो विद्यार्थी त्याचा वर्षभर चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास होणार आहे. जरी कमी वेळ असला तरी तो प्लॅनिंग वगैरे करून, इम्प्लिमेंटेशन करून त्यामध्ये तो रिझल्ट काढू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, पहिला महिना त्रास होईल, ठीक आहे, पहिला महिना त्रास झाला तरी ते सस्टेन करा. एकदा पहिल्या महिन्यानंतर तुमचं रिदम आलं, तुमचा फ्लो बसला, तर त्याच्या नंतर तुमची तयारी अविरतपणे चालू राहील. हे मी लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो. आता त्यामध्ये मेन मुद्दा असा की जसं तुम्ही 12 तास काम करता, कोणी 15 तास काम करतं, पण ते काम केल्यानंतर सर मोटिवेशन कुठून आणायचं.
तर मी तेच तुम्हाला सांगतोय, डोळे बंद करायचे, डोळे बंद करून आपला दिवस आठवायचा की आपण दररोज काय करतो, आणि ही परिस्थिती जर आपल्याला बदलवायची असेल तर आपल्याला मेहनत करणं अपेक्षित आहे, जेणेकरून मला लाल दिव्याची गाडी मिळाली पाहिजे, ऍटलीस्ट मी सरकारी अधिकारी तो बनलो पाहिजे. अशा प्रकारचं स्वप्न डोळ्यात तिथं साठवून ठेवा आणि मग त्याच्या जोरावर आपल्याला आपली परिस्थिती बदलवायची आहे, आपल्याला आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे. अशा प्रकारचं काहीतरी एक इमॅजिनेशन करा आणि मग अभ्यासाला लागा. म्हणजे तुम्हाला आतमधूनच जी आंतरिक ऊर्जा म्हणते ती आंतरिक ऊर्जा तुमच्यात समावून जाईल आणि त्याच्या आधारावर तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे थोडं काय बघा, त्रास होणार आहे, मी परत परत सांगतोय की सुरुवात करताना त्रास होईल, पण मोटिवेशन तुम्हाला इंटरनल मोटिवेशन आणायचं आहे, एक्सटर्नल नाही. नाही सर मी काहीतरी व्हिडिओ पाहतो, नाही मला आई वडील म्हणून राहिले की त्यांचं स्वप्न आहे अधिकारी बनायचं आहे, या बाणीवर तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करू नका. पण तुम्हाला स्वतःहून वाटलं पाहिजे की मला अधिकारी बनायचं आहे, मला DYSP बनायचं आहे, मला कलेक्टर बनायचं आहे, मला विविध पद मिळवायचे आहेत. तर हे मिळवायसाठी मला कुठेतरी एक पाऊल उचलणं आवश्यक आहे आणि ते पहिलं पाऊल म्हणजे तुमचं आजचं देखील असू शकतं, हे लक्षात ठेवा. म्हणून काय होतं ना की अशा प्रकारे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जो थकवा राहतो तो आपला चालला जातो आणि मग आपण नवीन उमेदीनं नवीन जोशानं आपण सुरुवात करतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर एखादं गाणं ऐकायचं जे आपलं मोटिवेशन सॉन्ग आहे, एखादं गाणं लावायचं आणि त्याच्या आधारावर मग सुरुवात करायची की नाही मला करायचंय. म्हणजे काय, जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बाब आहे बी पॉझिटिव्ह. पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्हिटी ठेवणं आवश्यक आहे. मला माहिती आहे एवढं सोपं नाहीये, मी इथे बोलताना फार सोप्या पद्धतीने बोलतोय, पण पॉझिटिव्हिटी ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा सॅटर्डे, तुमचा संडे, जे तुमचे कलिग जे राहतील, ऑफिसचे कलिग पार्टी करायला जातील, डान्स करायला जातील, तेव्हा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फक्त 1 वर्षाची मेहनत आहे. 1 वर्ष जर तुम्ही इमानदारीनं जर अभ्यास केला, सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ऐशो आराम आहे त्याचा त्याग केला, तरी तुमचं यश तुमच्या पदरात निश्चितच पडणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की हा जो काही आपल्याला त्याग करायचा आहे, हे जे काही आपल्याला कष्ट सहन करायचे आहे, हे फक्त आणि फक्त वर्षभरासाठी करायचे आहे. आणि एकदा का तुमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला तुम्हाला या परीक्षेमध्ये, तर तुम्ही स्वतःहून गोष्टी तिथे काय करा, तुम्ही स्वतःहून तुमची गाडी पुढे न्याल. म्हणून तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. म्हणून फक्त गरज कधी आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये 1 ते 2 महिने जे आहेत हे फार क्रुशियल असतात, कारण तेव्हा आपल्याला आपलं मोटिवेशन टिकवणं फार आवश्यक असतं. म्हणून या जनरली ज्या गोष्टी आहे जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, या सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवाव्यात. म्हणून निगेटिव्हिटीला कुठेही थारा देऊ नका. जो तुमचा कलिग ऑफिस जॉब करताना तुम्ही कोणालाही सांगू नका. स्वतःचा ध्येय स्वतःपुरता मर्यादित ठेवा. स्वतःच्या घरच्यांना सांगा आणि त्यांना सांगा की मी मेहनत करणार आहे आणि मला करायचंच आहे आणि माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे म्हणून मी करतोय. म्हणून स्वतःबद्दल स्वतः पॉझिटिव्ह राहा. दुसऱ्यांनी 10 वेळा पॉझिटिव्हिटी सांगणं किंवा मला फोन करणं, सर मी करू शकतो का, अरे का बरं नाही करू शकत. जर तुम्ही स्वतःबद्दल डाऊटफुल असाल, तुम्ही मला काय विचारत आहे किंवा दुसऱ्या शिक्षकाला काय विचारत आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वतः पॉझिटिव्ह राहा. त्यांनी सर मला करायचंच आहे, तुम्ही मला फक्त मार्गदर्शन करा की करायचं कसं आहे, अशी तुमची भावना असली पाहिजे, असा तुमचा ऍटिट्यूड असला पाहिजे. आणि मी ज्या ऍटिट्यूड बद्दल बोलतोय तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नव्हे. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय, सर मी होऊन जाईल माझ्याच्यानी, करून टाकेल मी, असं नाही. आपल्याला मेहनत करावी लागेल. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर जॉब करत असाल तर किमान तुम्ही जो वेळ काढायला पाहिजे तो 3 ते 4 तास ऍव्हरेजली डेली बेसिसवर काढला पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांचं ऑफिस मंडे टू फ्रायडे पर्यंत आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ऑफिस मंडे टू फ्रायडे पर्यंत आहे आणि प्रत्येक दिवशी तो विद्यार्थी जर 4 तास अभ्यास करत आहे, म्हणजे 5 चोक 20, म्हणजे इथे 20 तास झाले. आणि त्यानंतर सॅटर्डे संडे जे आहे, सॅटर्डे संडेला तुम्हाला किमान दिवसाचा 8 तास करायचा आहे, म्हणजे 8 मल्टिप्लाइड बाय 2, तर इथे 16 तास होतात. म्हणजे 16 आणि 20 तर किती, 36 तास. तर किमान तुमचा टार्गेट असला पाहिजे 30 ते 35 तासापर्यंत तुमचा अभ्यास झाला पाहिजे. हा टार्गेट कसला आहे, हा वीकली टार्गेट आहे विद्यार्थी मित्र. म्हणजे आठवड्यातून तुमचा एवढा अभ्यास झालाच पाहिजे जर तुम्ही मंडे टू फ्रायडे तुमचं ऑफिस आहे आणि सॅटर्डे संडे जर तुम्ही सुट्टी असेल तेव्हा. पण जर तुमचं ऑफिस विद्यार्थी मित्रांनो मंडे पासनं सॅटर्डे पर्यंत जर ऑफिस असेल तर तुमचं इथे किती होतात, म्हणजे 6 दिवस झाले, 6 चो 24, इथे 24 तासाचा अभ्यास तुमचा मंडे टू सॅटर्डे होतो. आणि इथे तुम्हाला फक्त संडेला सुट्टी मिळते, तर संडेला तुम्हाला 8 तास अभ्यास करायचा आहे. 8 तास अभ्यास केला म्हणजे इथे 8 तास, इथे 24 तास, म्हणजे 32, तर इथे 30 ते 32 तास. म्हणजे जर तुमचं ऑफिस मंडे टू सॅटर्डे आहे आणि संडेला सुट्टी मिळत असेल तर तुमचा टार्गेट 30 ते 32 तासाचा असला पाहिजे. आणि जर तुमचं ऑफिस मंडे टू फ्रायडे आहे आणि सॅटर्डे संडे ऑफ मिळत असेल तर अगेन 30 ते 35 तासापर्यंत तुम्ही स्वतःला स्ट्रेच केलं पाहिजे. म्हणजे एवढा वेळ तरी किमान आठवड्याचा, किमान असं पकडा की 30 तास तरी अभ्यास तुमचा आठवड्यातून झाला पाहिजे. आणि प्रत्येक आठवड्याचा आपल्याला काय करायचं, अनालिसिस करायचं आहे की मी जे काही अभ्यास केला मी बरोबर केला आहे का,
जो मी प्लॅन केला होता तुम्ही इम्प्लिमेंट केलाय का, या सगळ्या बाबीचं अनालिसिस करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये प्लॅनमध्ये चेंजेस करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचं प्लॅनिंग, अशा प्रकारचं नियोजन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आतापासून करणं अपेक्षित आहे. आणि मी परत परत सांगतोय, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण वेळेपेक्षा महत्वाचं काय आहे? वेळ तर महत्वाचा आहेच, पण वेळेपेक्षा महत्वाचं आहे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, टॉपिकचं अंडरस्टँडिंग. त्या विद्यार्थ्याला कन्सेप्ट समजलाय, मग थोडा वेळ जास्त का बरं लागू नये, पण कन्सेप्ट जर समजलाय, त्या टॉपिकवर कोणताही प्रश्न येऊ द्या, तो विद्यार्थी सॉल्व्ह करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, हे वेळेचं नियोजन तर आपल्या प्रॅक्टिकल अप्रोच एक असतो, पण त्यासोबतच महत्वाचं काय, तर घाई गडबडीत काही करायचं नाही, प्रॉपर समजून घ्यायचं ज्या गोष्टी. कारण आजकाल आयोगाचे जे पेपर येतात, मग ते पूर्व परीक्षेचे असू द्या, मुख्य परीक्षेचे असू द्या, हे पेपर अशा पद्धतीने येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकचं पूर्ण सखोल ज्ञान असणं अपेक्षित आहे. म्हणून तशा पद्धतीसाठी तुम्हाला थोडा वेळ जरी लागला तरीही काही प्रॉब्लेम नाही. तर हे झालं वेळेचं नियोजन. आता याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा येतो मग की सर, मग आतापासून आम्ही काय करायचं? मग आम्ही एनसीईआरटी वाचायची की बालभारती वाचायची, किंवा आम्ही दोन्ही स्किप करायचं, कारण आमच्याकडे तर वेळेची मर्यादा आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे, जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही एनसीईआरटी आणि बालभारतीच्या नादाला लागू नका सध्या परिस्थितीत. ठीक आहे, मी म्हणेल फाउंडेशनसाठी आवश्यक आहे. जर तुम्ही एकदम बेसिक पासून करत असाल तर फाउंडेशनसाठी आवश्यक आहे एनसीईआरटी बालभारती. पण जर तुम्ही कॉलेजमध्ये असताल, म्हणजे फायनल इयरला असता किंवा फर्स्ट इयर मध्ये असता, तर कदाचित तरी मी सांगितली असते, किंवा फुल टाइम करणारे असता तरी एनसीईआरटी बालभारती वॉज गुड. पण आता तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला जेमतेम दिवसातनं वेळ किती मिळतोय? 3 ते 4 तास. आणि या 3 ते 4 तासात जर तुम्ही 1.5 तास फक्त एनसीईआरटी वाचत बसाल, तर मग अभ्यास कधी कराल? मग हा प्रॉब्लेम आहे. म्हणून असं करू नका. मग एनसीईआरटी बालभारती स्किप करायच्या का सर? तर नाही. यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर यांचं कंपायलेशन मार्केटमध्ये मिळतं. कंपायलेशन म्हणजे काय? इंग्रजी आणि मराठी माध्यमातून तुम्हाला एनसीईआरटीचा जो डेटा आहे तो एकत्रितरित्या जेवढा कामाचा डेटा आहे त्याचे पुस्तक आहे, तुम्ही ते पुस्तकं देखील डायरेक्टली वाचू शकता. किंवा तुम्ही जर कोणती एखादी बॅच जॉईन केली, जसं आपल्या एओनायस अकॅडमीचं समर्पण बॅच आहे, त्यामध्ये आपण फाउंडेशन मध्ये बेसिक जे एनसीईआरटीज आहे ते देखील कव्हर करतो, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. ठीक आहे, तर एक कंपायलेशन तुम्ही एनसीईआरटी किंवा बालभारतीचं वाचलं तर काय तुमचा एक पाया तिथं बनून जातो. ठीक आहे, एनसीईआरटी किंवा बालभारती. आणि हे कंपायलेशन जे आहे, जसं आता जुलै महिना चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, या 15 दिवसात जरी तुम्ही हे पुस्तक वाचलं तरीही चालतं. ठीक आहे, म्हणजे 15 जुलैपासनं तर 31 जुलैपर्यंत, म्हणजे या 15 दिवसात तुम्ही बरोबर जर हे पुस्तक जर वाचलं कंपायलेशनचं, तर एवढा पाठ तुमचा कम्प्लीट होतो, म्हणजे एक तुमचं फाउंडेशन ते बनून जातं. यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, आता 15 म्हणजे 16 जुलैपासून 31 जुलैपर्यंत. आता यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? यानंतर जे 4 सब्जेक्ट आहे, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे, हे 4 फार महत्वपूर्ण विषय विद्यार्थी मित्रांनो. आणि या आधीच्या लेक्चर्स मध्ये देखील मी सांगितलेलं आहे, पूर्व परीक्षेमध्ये तब्बल 60% पेपर आपला या 4 विषयावर येतो, म्हणजे 100 पैकी 60 प्रश्न. आणि मुख्य परीक्षेमध्ये तब्बल 50 ते 60% आसपास पेपर या 4 विषयावर येतो. म्हणून हे विषय आपल्याला, तुम्ही जॉब करणारे असू द्या किंवा तुम्ही फुल टाइम करणारे असू द्या, पण हे 4 विषय पहिले तुमचे चांगले असणं अपेक्षित आहे. म्हणजे काय, आता जुलै महिन्यात तुमचं एकदा फाउंडेशन झालं तर मग काय करायचं मग तुम्ही ऑगस्ट पासनं, ठीक आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, हे जे 3 महिने आहे विद्यार्थी मित्रांनो, या 3 महिन्यात आपल्याला हे 4 विषय कंप्लीट करावे लागणार आहे. यामध्ये तुम्ही सोबत, म्हणजे जर ज्या विद्यार्थ्याला जसं सूट करतं, कोणत्या विद्यार्थ्याचं असं असतं की सर मी एकाच वेळेला एकच सब्जेक्ट करीन, ठीक आहे, किंवा कोणाचं असतं की एका वेळेला 2 सब्जेक्ट घेईल, म्हणजे तुम्ही तसंही करू शकता. उदाहरणार्थ जर मी असेल तर एक तर मी हिस्ट्री आणि पॉलिटी असे 2 विषय मी सोबत घेऊ शकतो. आता माझ्याकडे दिवसाला 3 ते 4 तासाचा वेळ आहे, तर मी कसं नियोजन केलं पाहिजे? तर या 3 ते 4 तासापैकी सर मी 2 तास मी इतिहासाला देईल, 2 तास मी पॉलिटीला देईल, म्हणजे 2-2 तास, 4 तास तुमचे या हिस्ट्री आणि पॉलिटीच्या अभ्यासाला गेले. मग सर करंट अफेअर कधी करायचं हे लक्षात ठेवा. तुम्ही जॉब करता, तुम्हाला लंच ब्रेक मिळतो, तुम्हाला जाण्या येण्यामध्ये तुम्ही जर ट्रॅव्हलिंग जर करत असाल, कोणी लोकलनी, कोणी मेट्रोनी, कोणी कंपनीच्या कॅबमध्ये, तर मग तुम्हाला तिथे वेळ मिळतो. मग तुम्ही तिथे काय करू शकता? तुमच्या हातात मोबाईल असतो, तर लंच ब्रेकमध्ये तुम्ही करंट अफेअर वाचा. ठीक आहे, लंच ब्रेकमध्ये तुम्ही पेपर वाचू शकता, कारण पेपर तर हा सगळीकडेच असतो, म्हणजे कोणाला डाऊट येणार नाही तुमच्यामध्ये. तर मग अशा पद्धतीनं तुम्ही करंट अफेअर जो आहे तुमच्या जॉब टाइम मध्येच करंट अफेअर कंप्लीट करा, हे लक्षात ठेवा. म्हणजे करंट अफेअर तिथं झालं, मग आता सर इथं उत्तर लिखाण वगैरे करायचं का? तर सध्या नको करा. सध्या मी जो हा प्लॅन सांगतोय याच्यामध्ये उत्तर लिखाण नाहीये. किमान तुम्ही 2 ते 3 महिने तरी उत्तर लिखाण करू नका, कारण पहिले नॉलेज घ्या. तुमच्याकडे नॉलेज नाही राहणार आणि तुम्ही उत्तर लिहायला जाल तर काही अर्थ राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, पहिले नॉलेज घ्या,
नॉलेज पहिले तुमच्याकडे आल्यावर मग तुम्ही लगेच आपण ऑक्टोबर पासून वगैरे एक एक प्रश्न आपण लिहून बघू शकतो. म्हणजे आठवड्याचा सॅटर्डे संडे जेव्हा राहतो तेव्हा आपण आन्सर रायटिंग करू शकतो किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतो, ते आपण नंतर करू. पण सध्या तुमचा फोकस अंडरस्टँडिंगवर द्या आणि हे 4 सब्जेक्ट तुमचे चांगले झाले पाहिजे याच्यावर द्या. आणि अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जो विषय तुम्ही हातात घेताय त्या विषयामध्ये जो टॉपिक तुम्ही घेताय त्या टॉपिकवर आधी पीवायक्यू कसे आलेले आहेत ते 5-10 मिनिटात बघा आणि त्याच्यानंतर याला हात लावा. आणि हे सगळं करताना सिलेबसची कॉपी सदैव तुमच्या हातात असली पाहिजे. मी परत परत सांगतोय कारण बेसिक मी क्लिअर याच्या आधी सांगितलेलं आहे. सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे. आता तुम्ही सुरुवात केली तर कसं करायचं, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सिलेबसचं किमान एकदा तरी वाचन करा. आणि हे लक्षात ठेवा, आता हिस्ट्री पॉलिटी याचा आपण 2-2 तास केला म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी आपले 2 सब्जेक्ट साईड बाय साईड चालू आहे. किंवा ज्याचं असं असेल की नाही सर मला एकच सब्जेक्ट चालतो, 4 तास एकच विषय तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही असे विषय वाचतात विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री तुम्ही रात्री वाचला तरी चालेल, पण पॉलिटी जो थोडा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, जो क्रिटिकल टॉपिक आहे, तो अंडरस्टँड करायला थोडं कठीण जातं. असे टॉपिक सकाळच्या सत्रात वाचलेले कधी योग्य आहे. पण अगेन इट इज अप टू यू. कोणत्या विद्यार्थ्याला रात्री अभ्यास करणं सोयीस्कर वाटतं, कोणत्या विद्यार्थ्याला सकाळी अभ्यास करणं सोयीस्कर वाटतं. मी म्हणतोय की सकाळीच करा म्हणून अशी काही आवश्यकता नाहीये. तुम्ही जर नाईट पर्सन असाल म्हणजे रात्री तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होत असेल तर रात्री अभ्यास करा. म्हणजे पण एवढं लक्षात ठेवा, टार्गेट 4 तासाचा दिवसाचा कंप्लीट झाला पाहिजे. तुम्ही कितीही थकलेले असू द्या, कसंही असू द्या, पण तेवढा टार्गेट कंप्लीट करा. झोपून करा, कसंही करा, पण अभ्यास करा. ठीक आहे. पहिला महिना त्रास होईल, पण पहिल्या महिन्यानंतर जर तुमची रुची वाढेल, तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होईल, इंटरेस्ट डेव्हलप झाला तर मग तुम्ही त्याच्या मागे एकदम लागून जाल. तर मग अशा पद्धतीनं म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यात किमान विद्यार्थी मित्रांनो हे 4 विषय तुमचे झाले पाहिजे. एकासोबत तुम्ही 2 विषय हातात घेऊ शकता किंवा तुम्ही एकही विषय घेतला तरीही पुरे आहे. म्हणजे जवळपास 18 दिवस आपल्याला मिळतात प्रत्येक विषयाला. म्हणजे त्या दिवसात तेवढा टॉपिक झालाच पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. एकदा ऑक्टोबर पर्यंत तुमचे 4 विषय झाले तर मग नोव्हेंबर आणि डिसेंबर इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबरमध्ये इथिक्सला हात लावायचा. कोणाला हात लावायचा? इथिक्स हा विषय घ्यायचा आणि इथिक्सचे नोट्स वगैरे जर लेक्चर असेल तर लेक्चर, मग ते सगळं इथून बघायला सुरुवात करायची. म्हणजे अगेन 4 तास आपल्याकडे. आणि सॅटर्डे संडे जो मिळतोय हे लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे दिवस कोणते आहे? सॅटर्डे संडे. या सॅटर्डे संडेला हे जे सब्जेक्ट्स आहेत हे सब्जेक्ट्स चांगले म्हणजे 8-8 तास आपण म्हणतोय तर 8-8 तास अभ्यास. आणि लक्षात ठेवा, दिवसाचा रिव्हिजनची प्लॅनिंग एक काहीतरी करा. म्हणजे सपोज आता मी 4 तास हे करतोय तर 15-15 मिनिटं जर एक्स्ट्रा निघत असेल तर अति उत्तम. किंवा काय करा, 4 तासापैकी 3.5 तास अभ्यास करा. ठीक आहे, 3.5 तास अभ्यास करा आणि उरलेले 30 मिनिटं जे आहे त्याच्यातले 15 मिनिटं सकाळची रिव्हिजन, 15 मिनिटं संध्याकाळची रिव्हिजन. म्हणजे आदल्या दिवशी काय केलं हे 15 मिनिटात रिवाईज करा, दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि दिवसभरात आपण काय केलं रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिटात ते रिवाईज करा. म्हणजे अशा पद्धतीनं रिव्हिजन स्ट्रॅटेजी बनवा. आणि मग आठवड्याच्या शेवटी म्हणजे संडेला शेवटला जो 1-2 तास आहे त्यामध्ये आठवड्याभरात काय केलं त्याची एकदा रिव्हिजन करा. म्हणजे 3 रिव्हिजन होतील. आणि मग महिन्याचा शेवटला दिवस घ्या आणि त्या दिवशी 4थी रिव्हिजन. अशा पद्धतीनं रिव्हिजनची प्लॅनिंग तुम्हाला करायची आणि इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. कारण लक्षात ठेवा, रिव्हिजन शिवाय ही परीक्षा निघणार नाही. तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे 4 विषय कंप्लीट केले. नोव्हेंबर पण इथिक्स घ्या आणि सोबत जे इतर टॉपिक्स आहे मेन्सचे त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी, ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट हे जे विषय आहे हे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये इथं कंप्लीट करा. म्हणजे इथपर्यंत मग इथे तुम्ही सॅटर्डे संडेला आन्सर रायटिंग करू शकता, 2-2, 3-3 प्रश्न लिहू शकता, एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. हे सगळं मग तुम्हाला इथून ऑक्टोबरच्या नंतर सुरू करायचं आहे. म्हणजे डिसेंबर पर्यंत आपला टार्गेट असला पाहिजे की मेन्सचा अभ्यास तुमचा कंप्लीट झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा आणि होतो. आणि याच्यामध्ये नेमका रिसोर्स वाचायचा म्हणजे एका टॉपिकसाठी एकच पुस्तक आपल्याला 5 वेळा रिवाईज करायचे, बस आपला तो नेमका विषय तुम्हाला तसा हाताळायचा आहे. म्हणजे डिसेंबर पर्यंत काय, जर तुमची मुख्य परीक्षेची तयारी झाली मग विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, जानेवारीपासनं प्रिलियमच्या मागे लागायचं. आणि जानेवारीपासून प्रिलियमच्या मागे कधीपर्यंत, तर जोपर्यंत म्हणजे मे पर्यंत तुमची एक्झाम राहील, मे 2027ला, तोपर्यंत तुम्हाला फक्त प्रिलियम्स करायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त जे संडे तुम्हाला मिळतोय, ठीक आहे, त्या संडेला तुम्ही असंही करू शकता की संडेचा 1 तास आठवड्याभरात तुम्ही जे काही केलेलं आहे त्यावरती तुमचे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता म्हणजे पूर्व परीक्षेसाठीचे. आणि त्यावरतीच तुम्ही 1 तासात किमान 2 ते 3 प्रश्न लिहून देखील बघू शकता. ठीक आहे, 2 ते 3 प्रश्न आन्सर रायटिंग वाले जे आहेत, तर असं देखील तुम्ही करू शकता. म्हणजे नियोजन बेसिकली अशा पद्धतीनं असलं पाहिजे. अगेन हे नियोजन जनरलाइज्ड आहे. ठीक आहे, हे नियोजन जनरलाइज्ड आहे. हे प्रत्येकाला सूट करेल अशी गोष्ट नाही आहे. पण जर तुम्हाला स्पेसिफिक तुमच्यासाठी नियोजन हवं असेल तर मला कॉल करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे जानेवारी महिना आला, जानेवारी 2027,
तर तुमचा फक्त आणि फक्त टार्गेट विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षेचा असला पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ कमी आणि त्याच्यामध्ये आपली पूर्व परीक्षा आपण पहिल्यांदा देतोय. तर पूर्व परीक्षा काढायची म्हणते तर किमान 4 ते 5 महिन्याचा कालावधी फक्त पूर्वला देणं अपेक्षित आहे. इथे मेन्सच्या नादात पडू नका, कारण पहिला आपल्याला पूर्व क्रॅक करायचे. एकदा पूर्व क्रॅक झाली मग तुम्ही मुख्यच्या मागे लागा. आता दुसरा प्रश्न असा असतो की मग सुट्ट्या कधी घ्यायच्या सर? काही काही विद्यार्थी मधामधात सुट्ट्या घेतात. असं करू नका. तुम्ही तुमच्या सुट्ट्या राखून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सुट्ट्या कधी घ्यायच्या आहे? मे मध्ये जर प्रिलिम्सचा पेपर असला तर मे पासून किमान 25, ठीक आहे, 20 ते 25 दिवसाच्या सुट्ट्या टाका मे महिन्याच्या आधी. ठीक आहे, हे झालं प्रिलिम्स. म्हणजे 20 किंवा 15 ते 20 दिवस जरी टाकले तरी पुऱ्या, म्हणजे जेवढ्या सुट्ट्या तुमच्याकडे त्याच्या हिशोबाने बघा. आणि मे मध्ये एकदा प्रिलिम्स झाली विद्यार्थी मित्रांनो, तर मे मध्ये प्रिलिम्स झाल्यानंतर मग तुमचा पेपर तुम्हाला जवळपास 3 ते 4 महिन्याची गॅप मिळेल. आणि या गॅपमध्ये आता तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास आपण आताच करतोय, म्हणजे त्या गॅपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? फक्त रिव्हिजन आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. रिव्हिजन आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस प्लस आन्सर रायटिंग सोबत प्लस एसे रायटिंगची प्रॅक्टिस. ठीक आहे, कारण एसे मध्ये काय आहे, जे आपण जीएस मध्ये वाचणार आहे त्याच्या आधारावर तुम्हाला एसे मध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणून ते मे नंतर तुम्हाला 3 ते 4 महिने जे मिळतात, किंवा आता यावर्षी ते 4 महिने दिले तर अपेक्षा करूयात की पुढच्याही वर्षी 4 महिने देतील. म्हणून म्हणजे मे पासून 4 महिने म्हणजे तुमची परीक्षा मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे जवळपास सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राहू शकते. म्हणजे सपोज आता ऑक्टोबरला पहिल्या आठवड्यात परीक्षा राहिली तर तोपर्यंत तुम्हाला रिव्हिजन, आन्सर रायटिंग, पेपरचा अनालिसिस सगळ्या बाबी तिथे कव्हर करायच्या आहे. आणि यामध्ये जे तुमचे कमजोर टॉपिक आहेत ते परत रिवाईज करायचे आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करणं अपेक्षित आहे. आणि अगेन ऑक्टोबर महिन्यात तुमची जी मुख्य परीक्षा होईल ती जवळपास चालते 15 ते 20 दिवस. तुमचे जे सुट्ट्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, पेपरच्या 2 दिवस आधी सुट्ट्या टाकायच्या आणि किमान तुम्हाला 15 ते 20 दिवस तुमचे पेपर चालतात, तर तेव्हा तुम्हाला या दुसऱ्या सुट्ट्या तिथे टाकायच्या. या मग तुम्ही पेड लिव्ह टाकू शकता किंवा अनपेड लिव्ह देखील टाकू शकता, पण हे टाकणं आवश्यक आहे. कारण त्या पिरियडमध्ये जर तुम्ही म्हणाल की नाही सर मला गॅप एका आठवड्याची मिळते मी जॉबही करतो, असं होणार नाही, कारण कॉन्सन्ट्रेशन लागतं. म्हणून ऑक्टोबर महिन्यात जो मुख्य परीक्षेचा पेपर राहील दुसऱ्या सुट्ट्यात तेव्हा टाका. म्हणजे सुट्ट्याचं नियोजन अशा पद्धतीनं करा. म्हणजे पूर्व परीक्षेच्या पेपरच्या आधी 15-20 दिवस सुट्ट्या टाका आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान म्हणजे मुख्य परीक्षेला सुरुवात व्हायला 2 दिवस आहे तर तेव्हापासून सुट्ट्या टाकून द्या किमान 20 ते 25 दिवसाच्या, कारण पेपर हा 20 ते 25 दिवस चालतो. म्हणून त्यामध्ये गॅप वगैरे असते, मग त्यामध्ये आपण रिव्हिजन करू शकतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय नियोजन करणं अपेक्षित आहे जर तुम्ही जॉब करत असाल तर. मी सुट्ट्यांचं नियोजन सांगितलं, वेळेचं नियोजन सांगितलं, सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही करू शकता. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही करू शकता. तुम्ही हिंमत हारू नका. तुम्ही एक जे म्हणतो आपण प्रण घ्या, की एक निश्चय घ्या की मी करूच शकतो, मी कसं होणार नाही आणि केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि बघा, विद्यार्थी फार म्हणजे क्रिटिकल कंडिशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनी एक्झाम काढलेली आहेत. आपण यूपी बिहारचं उदाहरण बघतो की ज्या विद्यार्थ्यांच्याकडे घरची हालत एकदम हालाकीची राहते, पण अशा परिस्थितीत देखील ते विद्यार्थी कलेक्टर बनतात, IAS बनतात, IPS बनतात. मग तुम्ही का बरं नाही बनू शकत? तुमच्याकडे तर जॉब आहे. आणि हे लक्षात ठेवा, जॉब सोडू नका. माझी कळकळीची विनंती आहे, जॉब सोडू नका. तुमची कंडिशन कशी असू द्या, चांगली असू द्या, अति चांगली असू द्या, म्हणजे एकदम गर्भश्रीमंत घरातले का बरं नसू द्या, पण जॉब सोडू नका. कारण जॉब म्हणजे काय, फायनान्शियल स्टेबिलिटी आहे, मेंटल स्टेबिलिटी आहे, समाजात मान आहे, इज्जत आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे. आणि हे सगळं असताना जेव्हा आपण अभ्यास करतो तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की आपल्याला थोडा त्रास होणार आहे, पण आपल्याला काय, आपलं ध्येय घटायचं असेल तर आपल्याला हे सगळा त्रास सहन करावाच लागणार आहे. या भावनेने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यासाला लागा. जर बघा तुम्हाला या परीक्षेसंदर्भात म्हणजे तुम्ही जॉब करत जर तुम्ही करत असाल आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर विद्यार्थी मित्रांनो सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर डायरेक्टली कॉल करा. 8806242059 या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता किंवा मेसेज करा. मेसेज करताना सांगा सर मला प्लॅन बद्दल डिस्कस करायचा, जॉब करतोय मी, मग सरळ माझ्याकडनं मी कॉल करेल तुम्हाला. पण सरळ मला कॉल करा, का कोणताही विचार करू नका की सर कसे मला हे करतील, जर मी बिझी राहील तर मी तुम्हाला नंतर फोन करेल, पण मी निश्चित करेल, हे लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर नोट्स हवे असतील, काही गायडन्स हवे असेल, मार्गदर्शन हवे असेल, सिलेबस हवं असेल तर सरळ आमचं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला स्कॅन करा, हा व्हिडिओ पॉज करून हे QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला सिलेबस हवा असेल, तुम्हाला नोट्स हवे असतील, तुम्हाला काही गोष्टी हव्या असेल परीक्षेसंदर्भातल्या तर सरळ बिंदास मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल देखील करू शकता. नोट्स देखील एओनायस अकॅडमीच्या वतीनं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिला जात आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये आमची ऍप दिलेली आहे, ती ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये MPSC सेक्शन मध्ये जा आणि स्टडी मटेरियल मध्ये सगळे नोट्स, सगळे बालभारती पुस्तकं, NCERT सगळं तुम्हाला तिथे एका जागेवर मिळेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची असेल डेली बेसिसवर, त्यासाठी आम्ही फ्री परिश्रम डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम लॉन्च केलेला आहे.
तो जर प्रोग्राम तुम्हाला जॉईन करायचा असेल तर हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनलची देखील लिंक दिलेली आहे, तिथून देखील आमचं चॅनल जॉईन करू शकता. म्हणजे त्यामार्फत तुम्हाला कळेल की उत्तर कसे लिहायचे असतात, मॉडेल आन्सर कसं असतं, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जॉब करत असाल आणि आधी तुम्ही अटेम्प्ट दिलेला आहे किंवा नसेल जरी, तरी एओनएस अकॅडमीच्या वतीनं मी स्वतः मेंटरशिप प्रोग्राम राबवतोय, तो म्हणजे अश्वमेध मेंटरशिप प्रोग्राम. हा 1 to 1 मेंटरशिप प्रोग्राम आहे. म्हणजे आता बघा, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, मग वेळ कमी आहे तर मग या वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, कोणत्या वेळेला कोणता टॉपिक करावा, कसा करावा, या सगळ्या बाबींचा गायडन्स मी तुम्हाला या प्रोग्राम अंतर्गत करणार आहे. आणि आठवड्यातून एक दिवस मी स्वतः तुमच्यासोबत 1 ते 1.5 तास बसणार आहे. त्यामध्ये आपण प्लॅनिंग करणार आहे की पुढच्या आठवड्यात कसा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या दिवशी काय केलं पाहिजे, याचं सगळ्याचं नियोजन मी तुम्हाला करून देणार आहे. आणि मी स्वतः तुमचा फॉलोअप घेणार आहे, म्हणजे एक प्रकारे तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे. म्हणजे किती तुम्ही थकलेले राहू द्या, पण मी तिथे असणार आहे तुमच्यासोबत आणि तशा पद्धतीनं आपण ही परीक्षा क्रॅक करणार आहे. तर जर या प्रोग्राम अंतर्गत फक्त 50 पोरं आम्ही घेताय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल, माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याची सुद्धा व्हॉट्सअपची लिंक, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दररोज सकाळी 10 वाजता एक प्रश्न पडतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10 ते 12च्या दरम्यान लिहायचं असतं. ते उत्तर तुम्हाला अपलोड करायचं असतं. 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर पडतं आणि दररोज 1 वाजता दुपारी डिस्कशन होतं विद्यार्थी मित्रांनो. तर हे सध्या परिस्थिती इथिक्सचे प्रश्न तिथे चालू आहेत. तुम्हाला जर हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा माझा नंबर आहे, त्याच्यावर डायरेक्टली कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला नवीन पद्धतीनं प्रिपरेशन करायचं असेल, म्हणजे बेसिक कन्सेप्ट तुमचे नाही आहेत, तर जसं मी सांगितलं की पहिले आम्ही फाउंडेशन घेतो, फाउंडेशन नंतर ऍडव्हान्स सेक्शन आणि मग इव्हॅल्युएशन म्हणजे टेस्ट सिरीज, या सगळ्या बाबी आमच्या समर्पण बॅच अंतर्गत आम्ही कव्हर करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच अंतर्गत तुम्हाला लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात मिळणार आहे आणि जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि आमच्याकडनं अविरत मार्गदर्शन, तुम्हाला जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत मार्गदर्शन आम्ही या बॅच अंतर्गत करतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये देखील मेंटरशिप इन्क्लूड आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं नियोजन, प्लॅनिंग कसं करावं, हे सगळ्या बाबी याच्यामध्ये आम्ही सांगणार आहे. या बॅचची किंमत, वन टाइम किंमत फक्त 29,999 आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अर्ली बर्ड ऑफर म्हणून आम्ही 10% सूट देतोय, म्हणजे हीच बॅच तुम्ही 24,999 मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. तर लवकरात लवकर आमची ऍप डाउनलोड करा, त्याच्यावर जा, QR कोड कुपन कोड टाका आणि सरळ काय करा, ऍडमिशन करा. किंवा या संदर्भात जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असेल तर आमचे नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यावर देखील तुम्ही कॉल करू शकता. आमची जी टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टीचरनी तिथे किमान UPSCचा किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, अशी फॅकल्टीज तिथे तुम्हाला शिकवायला असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथिक्सची बॅच जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर निलेश सरांनी स्वतःही बॅच रन करत आहे, की मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात नाही, यामध्ये आमची स्वतःचे नोट्स आम्ही तुम्हाला देणार आहे. की या बॅच संदर्भात काही माहिती हवी असेल तर निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर 9403692940 वर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. हे जे विविध कोर्सेस मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला स्टडी मटेरियल असू द्या, पुस्तकं असू द्या, जर तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर तुम्ही आमची ऍप डाउनलोड करा. त्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही डायरेक्टली आमचा ऍप डाउनलोड करू शकता. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जॉब करत असाल पण अजूनही संभ्रमावस्थेत आहे, मोटिवेशन येत नाही, अभ्यास करायची इच्छा आहे पण अभ्यास कसा करावा हे समजत नाही, या सगळ्यांचं जर काही तुम्हाला इश्यू असतील तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली मेसेज करा किंवा कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.